आमच्या शेतकऱ्यांचं मत आहे ते की आम्हाला शक्तिपीठाची गरज नाही. मी कशासाठी अट्टास करतो म्हणजे तुम्ही अट्टास करताय म्हणजे तुमचा अरिरावी चालू आहे की काय? 1,00,000% शेतकरी एकदा मनावरती घेतल्यानंतर ते यशस्वी केल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला खात्री. म्हणजे आता आहे ते रस्ते पुरेसे आहेत आणि शक्तिपीठ महामार्गाचं अट्टास गव्हर्नमेंटनं करू नये. आणि कशासाठी अट्टास? नाही, त्याचा शक्तिपीठ महामार्ग होणार आहे तर त्याबद्दल ग्रामस्थांचा विरोध आहे. आपण राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आपली प्रतिक्रिया काय राहील? शक्तिपीठ महामार्गाला आपण पाहताय कोल्हापूर जिल्ह्यातून फार मोठा तीव्र विरोध होऊ चाललेला आहे. आणि ह्या शक्तिपीठ महामार्गाबाबत आपण पाहिलं तर अगोदरचं सर्वे आणि आत्ताचा यामध्ये बदल केलेला म्हणजे बदल करण्याचं का कारण यामध्ये घडलं आपल्याला सर्वांना माहीत आहे. आज मुंबई बेळगाव बेंगलोर जाणारा रस्ता आपल्या शेजारूनच गेलेला आहे. रत्नागिरीहून गेलेला नागपूरला रस्ता आपल्या ज्योतिबाच्या पायथ्याशीच आपण गेलेला आपण पाहिलं. आणि आपल्या या विभागामध्ये एक छोटी सगळे शेतकरी आहेत जे 5 गुंठ 10 गुंठ 15 गुंठ 20 गुंठ 1 एकराच्या वरती फार कोणाची शेती नाही. आणि प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे की एवढे मोठं रस्त्यांचं जाळं झालेलं असताना परत आणि आमच्या ह्या शेती कशासाठी हिरावून घेण्याचा हा घाट घातलेला आहे गव्हर्नमेंटनं. तर माझी प्रामाणिक इच्छा आहे का मी आपल्या या विभागातील सर्व आमचे प्रमुख कार्यकर्ते नेते मंडळी यांनी सर्वांनीच या शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध केलेला आहे. आणि आपल्या मुख्यमंत्री महोदय यांनी आणि आमचे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असतील यांनी या आपल्या सर्व शेतकऱ्यांचं मत ऐकून लोकप्रतिनिधीसुद्धा मग त्यामध्ये चंद्रन वरके साहेब आपले या विभागाचे आमदार असतील, बंटी पाटील साहेब असतील, माजी खासदार शेट्टी साहेब असतील, म्हणजे लोकप्रतिनिधीसुद्धा म्हणतात. ते कशासाठी म्हणतात तर आमच्या शेतकऱ्यांचं मत आहे ते की आम्हाला शक्तिपीठाची गरज नाही. आणि शक्तिपीठ महामार्ग ज्या रत्नागिरी आणि आपला जाणारा नागपूर हायवे त्यालाच आणि परत तो टच होतो आहे. म्हणजे आता आहे ते रस्ते पुरेसे आहेत आणि शक्तिपीठ महामार्गाचं अट्टास गव्हर्नमेंटनं करू नये असे आमच्या शेतकऱ्यांचं मत आहे. आणि त्याबाबत गांभीर्यानं गव्हर्नमेंटनं त्यामध्ये विचार करावा आणि शक्तिपीठ महामार्ग थांबवावा अशी माझी साहेब. या भागातले आपण लोकप्रतिनिधी आहात, शेतकऱ्यांशी बोलतात, चर्चा करता. एकंदरीत काय रोष आहे का इथल्या शेतकऱ्यांमध्ये? प्रचंड रोष आहे. आणि काही झालं तरी शक्तिपीठ महामार्ग आमचे शेतकरी होऊ देणार नाही. त्यामुळे प्रचंड रोष असण्याचं कारण म्हणजे गोरगरीब आणि छोटे शेतकरी आहेत. इथं काय विदर्भ मराठवाड्यासारखं 50 एकराचे शेतकरी इथं नाही आहे. तिथं छोटी शेतकरी आहेत, अल्पभूधारक आहेत. आणि आई ती पण जमीन जाणार आहे. आई त्या जमिनीचे 2-2 हिस्से होणार आहेत. आणि कशासाठी अट्टास? इथं एवढे मोठे रस्ते आपल्या यांच्या आज कुशिरी पोवड्यातूनच गेला हा रस्ता गेलेला, आता नागपूर रत्नागिरी गेलेला, त्याशिवाय NH-4 आमच्या शेजारूनच गेलेला आहे. म्हणजे मुंबई बेंगलोर गेलेला. म्हणजे तुम्ही कशासाठी अट्टास करता? म्हणजे तुम्ही अट्टास करताय म्हणजे तुमचा अरिरावी चालू आहे की काय? असं परत आणि आमच्या शेतकऱ्यांची त्यामध्ये म्हणजे गैरसमज व्हायला लागलेला आहे. त्यामुळं माझी कळकळीची नम्र विनंती आहे आमच्या या विभागाच्या वतीनं की आपण हा शक्तिपीठ महामार्गाचा हा अट्टास थांबवावा. आणि आहे त्यामध्येच त्यांनी जे शेतकऱ्यांचं मत आहे ते समजून घेऊन त्यामध्ये ते मार्ग जो आहे तो आमच्या विभागातून तर अजिबात नको आहे. शेतकरी या लढाईत यशस्वी होतील अशी खात्री आहे? 1,00,000% शेतकरी एकदा मनावरती घेतल्यानंतर ते यशस्वी केल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला खात्री. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.